पुढे गेली. तर मित्रांनो बघू शकता की आम्ही पोहोचलोय रत्नागिरीच्या इकडे, पण रस्त्याला काहीच दिसत नाही फॉगमुळे. रस्ताच दिसत नाही. आम्ही इकडे साईडला थांबलोय. बघा ते लोक येतात ते पण नाही दिसत आहे. तर मित्रांनो फायनली गावी पोहोचलो आहोत. तर हा मंदिर आहे पाठी जे बघताय ते. चला सध्या तरी हॉटेलमध्ये. मंदिर बघू शकता बाहेरून. नंतर सर्व अंघोळ झाल्याच्या नंतर मी परत तुम्हाला मंदिरातला व्ह्यू दाखवतो. आणि या मंदिरच्या पाठी बीच आहे. गावाला जायचं गावाला. चला हा हॉटेल आहे आमचा. 2 दिवसासाठी हा हॉटेल बुक केलंय. चला ते ही रूम आहे आमची 2 दिवसासाठी. चला बीचवर जाऊ. बीच जाऊ. गावची वाईब वेगळीच आहे. मॉर्निंग व्ह्यू मी तर बघितलं नाही. हे लोकांनी तर बघितलं होतं गाव. हा बीच आहे आणि हा मंदिर. मंदिरच्या पाठीच बीच आहे. वेणेश्वर बिल्डिंग नव्हते इथे नव्हते ते पागल. अरे बीचच्या बाजूला हॉटेलच नव्हते. पप्पा इथे हॉटेल होते या रस्त्याला. या रस्त्याला हॉटेल होते का पहिला? कायच नव्हतं. गाडी होती. आपले चंगू मंगू मित्र भेटलेत. सकाळचे 7 वाजता मित्रांनो आणि आम्ही आलो डायरेक्ट बीचवर. बीचवर कोणीच नाही, फक्त आम्हीच आहे आणि मित्र कुत्रे. बघू शकता सकाळची किती शांतता आहे बीचवर. एकदम पीसफुल आहे. सुकून भेटतं. सुकून भाई. सकाळी या बीचवर या आणि शांततेत बसा. पाण्याचा आवाज वगैरे एकदम शांतता. आम्ही एक व्हिडिओग्राफर घेऊन आलोय. फोटोग्राफर आमच्यासोबत. किती घेता तुम्ही एक फोटोचे? 2000. 150 रुपया देगा. काढले. तर मित्रांनो फायनली मंदिराच्या इकडे आलो दर्शन घ्यायला. तर चला माझ्यासोबत, तुम्हाला पण दर्शन देतो आपले देवाचे गावच्या. तर आज जसा का सोमवार आहे तर आपला मंदिर आहे ते आपले म्हणजे शंभू म्हणजे आपले महादेवाचं मंदिर आहे. हा एंट्रन्स इकडून.
चल शॉर्टकट मंदिरातले शिवलिंग. चला मंदिरातलं दर्शन घेऊ. सोमवार दिवसा पहिल्यांदा बजरा आता सर्व प्रभूच्या भौतिक बजरा आता इथं याच्यावर आलेली. आला आणि काय माहितीये रूम पण एक दिवसाची नोंद केलेली ना. एक मिनिट मेसेज करतो. फोटो काढायचा नाही अरे. काढू ना फॅमिली. ए आई वाटलं खरंच काय मला पण वाटलं.